Today topic is introduction, history and importance of IPM or IDM. IPM or IPDM. Term IPM is coined by scientist Bartlett in 1956. सायंटिस्ट आहे बार्लेट, त्याने IPM ही टर्म कॉइन केली इन 1956. आता तुमचे मिड आहे, मिड मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. टर्म IPM इज कॉइन्ड बाय सायंटिस्ट बार्लेट इन 1956. तर त्याची डेफिनेशन काय ते बघूया. यूज ऑफ व्हेरियस कंट्रोल मेजर्स लाईक फिजिकल, केमिकल, biological, legal, cultural, mechanical, and modern plant protection measures in an integrated manner to reduce the pest population below economic injury level without much disturbance to the ecosystem. तर IPM किंवा IPDM काय आहे, तर ज्या कुठल्या मेथड्स आहेत, डिसीज कंट्रोलच्या मेथड्स तुम्हाला माहिती आहेत, शिकून घातले. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, लिगल, या सगळ्या मेथडचा एकत्रितरित्या वापर करून एन्व्हायरमेंटला कोणतीही हानी न पोहोचता आपण जे काय पेस्ट कंट्रोल करतो त्याला आपण काय म्हणायचं, IPM और IPDM. तर त्याचं इम्पॉर्टन्स काय, IPM और IPDM. इट प्रमोट्स साऊंड स्ट्रक्चर्स अँड हेल्दी प्लांट्स. तर जर आपण हे जे कल्चरल, फिजिकल, बायोलॉजिकल मेथड जर वापरल्या डिसीज किंवा पेस्ट मॅनेजमेंट मध्ये, तर एक हेल्दी प्लांटची ग्रोथ होते. इट प्रमोट्स द सस्टेनेबल बायोबेस्ड डिसीज मॅनेजमेंट. म्हणजे आपण त्याच्यामध्ये केमिकल बरोबर बायो कंट्रोलचाही यूज करतो. बायो कंट्रोल कुठले कुठले आहेत, तर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस. इट रिड्युसेस द एन्व्हायरमेंटल रिस्क. तर आपण ह्याच्यामध्ये केमिकलचा कमी प्रमाणात वापर करतो. सगळ्या मेथडचा वापर करत असल्यामुळे जे काय इन्सेक्टिसाइड किंवा फंजीसाइड आहे याचा कमी प्रमाणात वापर करतो. त्यामुळे इट रिड्युसेस द एन्व्हायरमेंटल रिस्क. इट रिड्यूस द पोटेन्शियल फॉर एअर अँड ग्राउंड वॉटर कंटामिनेशन. तर IPDM किंवा IPM मध्ये आपण केमिकल्स कमी वापरत असल्यामुळे एअर पोल्युशन आणि ग्राउंड वॉटर कंटामिनेशन हे कमी प्रमाणात होतं. इट प्रोटेक्ट्स द नॉन टार्गेट स्पेसीज. आता आपण ज्यावेळी IPDM किंवा IPM फॉलो करतो त्यावेळी तो स्पेसिफिक पेस्ट किंवा स्पेसिफिक ऑर्गॅनिझम हा डोळ्यासमोर ठेवून तो कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरले जातात. त्यामुळे इतर कुठले बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत त्यांना हानी होत नाही. इट रिड्युसेस द नीड फॉर पेस्टिसाइड्स, फंजीसाइड्स बाय युजिंग सेव्हरल मॅनेजमेंट मेथड्स. तर IPM किंवा IPDM मध्ये फंजीसाइड आणि पेस्टिसाइडचा कमी प्रमाणात वापर करून इतर मेथड्स वापरल्या जातात. त्यामुळे एन्व्हायरमेंटला किंवा एअर पोल्युशन होणार आहे, वॉटर पोल्युशन होणार आहे, तर ते कमी केलं जातं. इट रिड्युसेस इश्यूज रिलेटेड टू द पेस्टिसाइड रेसिड्यूज. जर आपण IPM किंवा IPDM मध्ये इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, फंजीसाइडचा कमी वापर केला तर प्रोडक्ट मध्ये येणारे पेस्टिसाइडचा रेसिड्यूचा प्रॉब्लेम येत नाही. जे काय आपण हार्वेस्टेड प्रोडक्ट जे काय फ्रूट घेतो किंवा धान्य घेतो त्याच्यामध्ये जो काय पेस्टिसाइडचा रेसिड्यू आहे आपल्याला कमी प्रमाणात ऑब्झर्व होतो. इट डिक्रीजेस वर्कर्स
अँड पब्लिक एक्सपोजर टू केमिकल्स. IPM किंवा IPDM मध्ये इतर सगळ्या प्लांट प्रोटेक्शन मेथडचा यूज केल्यामुळे काय होतं, तर वर्कर्सची जास्त गरज लागत नाही. त्यानंतर केमिकल कमी वापरत असल्यामुळे केमिकलचा जास्त लोकांना एक्सपोजर होत नाही. त्यामुळे त्याचा काही हार्मफुल इफेक्ट ह्युमन बिईंग वर होत नाही. नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑफ IPDM. तर सुरुवातीला अराउंड 2500 BC त्याच्यामध्ये सुरुवातीला एलिमेंटल सल्फरचा माइट्स किंवा वेगवेगळे फंगल डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज केला जात होता. फर्स्ट यूज एलिमेंटल सल्फर फॉर कंट्रोल इन्सेक्ट अँड माइट्स अँड सेव्हरल फंगल डिसीजेस. त्यानंतर P.A. Millardet, scientist P.A. Millardet in 1882 accidentally discovered बोर्डॅक मिक्सचर. तर बोर्डॅक मिक्सचर काय आहे? बोर्डॅक मिक्सचर मध्ये कॉपर सल्फेट आणि हायड्रेटेड लाईम ह्यांचा वापर करून डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप हा कंट्रोल केला गेलेला आहे बोर्डॅक मिक्सचर मध्ये. तर त्याचा शोध कोणी लावला? P.A. Millardet. P.A. Millardet in 1882 first discovered Bourdac mixture. Bourdac mixture is component of Bourdac mixture are copper sulfate and hydrated lime, which is used for control of downy mildew of grape. त्यानंतर सायंटिस्ट होस्किन्स, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. सायंटिस्ट होस्किन्स आणि त्याचे सहकारी इटाल, हॉस्किन्स इटाल. तर ह्यांनी काय केलं? फर्स्ट गिव्ह आयडिया अबाउट इंटिग्रेटेड कंट्रोल. हॉस्किन्स इटाल गिव्स idea about integrated control of pest. Next scientist है Michael Becher and Bacon in 1952. Michael Becher and Bacon 1952 first use term integrated control. हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. Integrated control was first used by scientists. तर आन्सर लिहिता आलं पाहिजे. Michael Becher and Bacon in 1952. त्यानंतर सायंटिस्ट आहे स्टर्न. Stern was first defined integrated control of pest. Integrated pest control. Stern first defined integrated control. Next scientist है Geer and Clerk. Geer and Clerk first give idea about managing insect pest population. Scientist Geer and Clerk first give idea about managing insect pest population. ठीक आहे, या टॉपिक मध्ये एवढंच आहे. तर आता मी तुम्हाला तुमच्या आता जेवढे टॉपिक झालेत त्यामध्ये कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पेज नंबर सहित सांगतो. आणि त्यातलेच ऑब्जेक्टिव्ह हे तुम्हाला 20 ऑब्जेक्टिव्ह मिड साठी विचारले जातील. चौधरी येस सर. येतं ना ऐकायला? हा येते सर. हा, तर तुम्ही जर तुमच्याकडे तुम्ही झेरॉक्स मारले असेल पुस्तकाचे तर त्याच्यामध्ये टिक मार्क करा किंवा मी पेज नंबर सांगतो. फर्स्ट डेफिनेशन ऑफ IDM फर्स्ट पेज वरच आहे. डेफिनेशन ऑफ IDM किंवा मी आता सांगितलेले डेफिनेशन लिहिले तरी चालेल. यूज ऑफ ऑल अवेलेबल मेथड्स फॉर डिसीज कंट्रोल विथ लिस्ट कॉस्ट अँड लिस्ट डॅमेज टू एन्व्हायरमेंट. ही डेफिनेशन लिहिली तर चालेल. किंवा मी आता सांगितलेली
The term IPM coined by Bartlett in 1956. The term IPM coined by scientist Bartlett in 1956. आता सायंटिस्ट पण विचारलं जाईल. नंतर डेफिनेशन बघा IPM ची किंवा IPDM ची. The use of various control measures like physical, chemical, biological, legal, cultural, mechanical, and modern plant protection measures in an integrated manner to reduce the pest population below economic injury level without much disturbance to the ecosystem. ही डेफिनेशन दिली जाईल आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिले जातील. ही डेफिनेशन कशाची आहे. तर हे फर्स्ट पेज वर आहे. नंतर पेज नंबर 4. पेज नंबर 4, Borax mixture first discovered by scientist P.A. Millardet. Borax mixture first discovered by scientist. त्याचे इयर 1882. हे पण विचारलं जाऊ शकतं. 1882. Borax mixture is first discovered by scientist P.A. Millardet in 1882. नेक्स्ट आहे त्याच पेजवर पेज नंबर 4. The term integrated control is first used by scientists. Term integrated control is first used by scientists. Answer आहे Michael Becher and Bacon in 1952. Year पण लक्षात घ्या. Michael Becher and Bacon in 1952. त्याच पेजवर आहे Hoskins and al. First give idea of integrated control of pest. Hoskins et al. Give first idea of integrated control of pest. On same page, scientist Stern first define integrated control. Scientist Stern et al. First define integrated control in 1959. In 1959. On same page, scientist Gear and Clark. Scientist Gear and Clark in 1961. Gear and Clark in 1961 gives idea about managing insect pest population. Scientist Gear and Clark in 1961 gives idea about managing insect pest population. Page number 5. Principle of integrated plant disease management. Principles of integrated plant disease management. तर कोणते प्रिन्सिपल्स आहेत? अवॉइडन्स, एक्सक्लुजन, इराडिकेशन, प्रोटेक्शन, डिसीज रेजिस्टन्स. तर ह्याची एखादी डेफिनेशन दिली जाईल. ती डेफिनेशन कशाची आहे? असे 4 पर्याय असतील. कोणकोणते? अवॉइडन्स, एक्सक्लुजन, इराडिकेशन, प्रोटेक्शन, डिसीज रेजिस्टन्स. तर ह्यापैकी एखादी डेफिनेशन दिली जाईल आणि ती डेफिनेशन कशाची आहे हे विचारलं जाईल. Page number 5. Principles of plant disease management. Next, page number 7. Page number 7. Plant quarantine laws were first enacted in France in 1660. Plant quarantine laws were first enacted in France in 1660. फ्रान्स मध्ये 1660 ला, डेन्मार्क मध्ये 1903 साली. डेन्मार्क 1903 and USA
1912. तर ह्यापैकी काही विचारलं जाईल. त्याच पेजवर डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट अँड पेस्ट ऍक्ट डिपा started in India in 1914. 1914. Destructive Insect and Pest Act. In 1914. On same page, plant quarantine measures are 3 types. त्याच्यामध्ये डोमेस्टिक क्वारंटाईनची डेफिनेशन विचारली जाईल, फॉरेन क्वारंटाईनची डेफिनेशन विचारली जाईल. त्यानंतर जे डिसीज आहेत म्हणजे डोमेस्टिक क्वारंटाईन कोणकोणत्या डिसीज साठी आहे, तर बंची टॉप ऑफ बनाना, तर ते कोणत्या स्टेट मध्ये आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. बंची टॉप ऑफ बनाना. बंची टॉप ऑफ बनाना ह्यासाठी डोमेस्टिक क्वारंटाईन कोणत्या राज्यातून आहे, तर केरळ, आसाम, बिहार, वेस्ट बेंगाल आणि ओरिसा. तर ह्या 5 राज्यामधून बनानाचा कोणताही पार्ट हा म्हणजे हे सोडून, फ्रूट सोडून इतर कुठले जे प्लांटेशन पार्ट आहेत त्याचं एक्सपोर्टसाठी बंदी आहे. त्यानंतर बनाना मोझॅक हे कुठं प्रेझेंट आहे, तर महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये. तर त्याचे फ्रूट सोडून प्लांटिंग पार्ट इतर राज्यामध्ये पाठवण्यासाठी प्रोहिबिशन आहे. थर्ड डिसीज वार्ट ऑफ पोटॅटो. तर दार्जिलिंग वेस्ट बंगालचा एरिया आहे, त्या ठिकाणी हा डिसीज खूप मोठ्या प्रमाणात ऑब्झर्व होतो, वार्ट ऑफ पोटॅटो. तर हा पण क्वेश्चन विचारायचा आहे. इट इज एंडेमिक इन दार्जिलिंग एरिया ऑफ वेस्ट बेंगाल असं विचारलं जाईल. डॅश डिसीज इज एंडेमिक इन दार्जिलिंग एरिया ऑफ वेस्ट बेंगाल, किंवा डॅश डिसीज इज एंडेमिक इन केरला, आसाम, बिहार, वेस्ट बेंगाल, ओरिसा. तर बंची टॉप ऑफ बनाना. त्यानंतर बनाना मोझॅक साठी डॅश डिसीज इज प्रेझेंट इन महाराष्ट्र अँड गुजरात, which has domestic quarantine. Next, foreign quarantine. Foreign quarantine ची डेफिनेशन विचारलं जाईल. फॉरेन क्वारंटाईन ची डेफिनेशन. त्यानंतर पेज नंबर 9 त्याच्यामध्ये थॅलिट्रम पेसिस दिले बघा. पेज नंबर 9 थॅलिट्रम पेसिस, लीफ रस्ट ऑफ व्हीट कॉज्ड बाय पुक्सनिया रिकॉन्डिटा. तर त्याचा हा अल्टरनेट होस्ट, लीफ रस्ट अल्टरनेट होस्ट ऑफ लीफ रस्ट इज डॅश. तर ते काय, थॅलिट्रम स्पेसिस. एक ऑब्जेक्टिव्ह आहे थॅलिट्रम पॉलिगॅमम किंवा थॅलिट्रम स्पेसिस. लीफ रस्ट अल्टरनेट होस्ट ऑफ लीफ रस्ट ऑफ व्हीट इज थॅलिट्रम पॉलिगॅमम और थॅलिट्रम स्पेसिस. हे होतं पेज नंबर 9 वर. नेक्स्ट आहे पेज नंबर 10. पेज नंबर 10 ऍप्लिकेशन ऑफ लाईम. बोल्ड अक्षरामध्ये दिलेलं आहे बघा. ऍप्लिकेशन ऑफ लाईम रिड्युसेस द club rot of cabbage by increasing soil pH to 8.5. तर ऍप्लिकेशन ऑफ लाईम, हे लाईम ह्याचा आन्सर विचारला. डॅश इज रिड्युसेस द क्लब रूट ऑफ कॅबेज, किंवा लाईम रिड्युसेस द डॅश डिसीज बाय इन्क्रीजिंग द सॉइल पीएच टू 8.5. त्याला एक टिक मार्क करून ठेवा. पेज नंबर 10. नेक्स्ट
पेज नंबर 12, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. तर आयरिश फेमाइन, आयरिश फेमाइनचं इयर विचारलं जाईल 1845, किंवा आयरिश फेमाइन हा कुठल्या डिसीज मुळे झाला, कोणत्या क्रॉपच्या कोणत्या डिसीज मुळे झाला. तर आयरिश फेमाइन कशामुळे, पोटॅटोचा लेट ब्लाइट डिसीज. तर लेट ब्लाइट डिसीज कुठल्या पॅथोजन मुळे होतो, तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज्ड बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स which is responsible for Irish famine in 1845. त्याचप्रमाणे त्याच पेजवर बेंगाल फेमाइन. बेंगाल फेमाइन पण किती साली झाला, तर 1943. कोणत्या क्रॉप मध्ये, तर राईस मध्ये. कुठल्या डिसीज मुळे झाला बेंगाल फेमाइन, तर ब्राऊन स्पॉट ऑफ राईस. ब्राऊन स्पॉट ऑफ राईस. ब्राऊन स्पॉट ऑफ राईसचं कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे, हेल्मिंथोस्पोरियम होरायझ. तर हा कॉजल ऑर्गॅनिझम पण विचारला जाईल, इयर विचारलं जाईल, कोणत्या क्रॉप मध्ये कोणत्या डिसीज मुळे बेंगाल फेमाइन झालं हे विचारलं जाईल. नेक्स्ट आहे कॉफी रस्ट. कॉफी रस्ट कोणत्या साली आला, त्याच्यामुळे तो कोणत्या ठिकाणी आला, तर श्रीलंकेमध्ये आला. कॉफी रस्ट. कॉफी रस्टचं कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे, हेमेलिया वास्टाटिक्स. हेमेलिया वास्टाटिक्स. आणि काय केलंय, तिथे कॉफी रस्ट आल्यामुळे श्रीलंकेमध्ये प्लांटेशन जे काय कट केलेलं आहे, त्यामुळे श्रीलंकेमध्ये कॉफीचं प्रोडक्शन हे कमी झालं. कॉफी रस्ट in 1867 caused by Hemelia wastatrix forced to cut down the coffee plants in Sri Lanka. नेक्स्ट आहे पावडर मिल्ड्यू. तर पावडर मिल्ड्यू मुळे पावडर मिल्ड्यू ऑफ ग्रेप कोणत्या पॅथोजन मुळे होतो, तर अन्सिनेला नेगॅटर. आणि हा डिसीज आल्यामुळे फ्रेंच मध्ये जे काही वाईनचं प्रोडक्शन आहे हे 80% कमी झालं होतं. वाईन प्रोडक्शन डिक्रीजेस बाय 80%. प्रोड्युसेस बाय 80%. नेक्स्ट आहे डाउनी मिल्ड्यू ग्रेप. डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम काय, प्लाझ्मा पॅराव्हिटिकोला हे विचारलं जाईल. प्लाझ्मा पॅराव्हिटिकोला. आणि तो कशामुळे कंट्रोल केला जातो, डाउनी मिल्ड्यू बोडॅक मिक्सचर. बोडॅक मिक्सचर मध्ये डाउनी मिल्ड्यू हा डिसीज कंट्रोल केला जातो. तर हे होतं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीज, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट. त्यानंतर पेस्ट रिस्क अनालिसिसची डेफिनेशन ती विचारली जाऊ शकते. क्वारंटाईन पेस्ट. क्वारंटाईन पेस्ट डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पेस्ट रिस्क अनालिसिस क्वारंटाईन पेस्ट, पेज नंबर 15. त्याच्यानंतर मेथड्स, डायग्नोसिसच्या मेथड्स. तर डायग्नोसिसची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. द आयडेंटिफिकेशन ऑफ nature of illness or other problems by examination of symptoms. The identification of nature of illness or other problems by examination of symptoms is caused by diagnosis. Is called as diagnosis. Diagnosis म्हणजे काय, आपण त्याचे सिम्पटम्स बघून ठरवतो, फक्त सिम्पटम्स बघून ह्या कोणता डिसीज असेल. आता तो फंगल आहे, बॅक्टेरियल, व्हायरल आहे हे आपण सांगू शकत नाही. तो कोणता पॅथोजन आहे हे सांगू शकत नाही, पण आपण व्हिज्युअली बघू शकतो की त्याच्यामध्ये त्या सिम्पटम वरून कोणता तरी डिसीज आलेला आहे. त्यानंतर डिटेक्शनची डेफिनेशन. द ऍक्शन ऑर प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द प्रेझेन्स ऑफ समथिंग. द ऍक्शन ऑर प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द प्रेझेन्स ऑफ समथिंग कन्सील ऑर हिडन. म्हणजे आपण त्या जे काही प्लांट पार्ट आहे त्याच्यामधून डिटेक्शन करून त्याच्या आतमध्ये कशामुळे डिसीज, त्या प्लांट मध्ये कशामुळे डिसीज झालेला आहे हे वेगवेगळ्या मेथडने डिटेक्शन करतो. तो फंगस आहे, बॅक्टेरिया, व्हायरस आहे, हे आपण वेगवेगळ्या मेथड्स वापरून डिटेक्ट करतो. त्याला आपण डिटेक्शन असं म्हणतो.
म्हणजे डायग्नोसिस आपण व्हिज्युअली करतो आणि डिटेक्शन हे जे आहे ते करण्यासाठी आपल्याला त्या प्लांट पार्ट च अनालिसिस करावं लागतं वेगवेगळ्या मेथड्सने. तर डायग्नोसिसचे मेथड कुठले आहेत? फील्ड स्केल पॅटर्न, सिम्पटम्स अँड साइन आणि कॉस्ट पॉस्टुलेट्स. तर कॉस्ट पॉस्टुलेट्स मध्ये काय काय येतं? असोसिएशन, आयसोलेशन, इनॉक्युलेशन आणि रिआयसोलेशन ह्या त्याच्या स्टेप्स आहेत. हे पण विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मेथड्स ऑफ डिटेक्शन. तर कोणकोणत्या मेथड्स आहेत? तर त्या सगळ्या मेथड्स तुमच्या पाठ पाहिजेत. त्यातल्या मेथड्स वगैरे एखादे विचारले जाऊ शकते. डॅश इज द मेथड्स ऑफ डिटेक्शन ऑफ व्हेरियस प्लांट डिसीजेस. तर एखादी मेथड असू शकेल आणि बाकीचे इतर कुठल्या तरी मेथड असू शकतात. तुमच्या पुस्तकात आहे तेच टाकलेलं आहे, त्याच्या बाहेरचं काही टाकलेलं नाही. तर ह्याच्यामध्ये 2 सायंटिस्ट दिलेले आहेत. स्टँडर्ड ब्लॉटर मेथड इज गिवन बाय सायंटिस्ट डोयर. हा सायंटिस्ट विचारला जाऊ शकतो. स्टँडर्ड ब्लॉटर मेथड इज गिवन बाय सायंटिस्ट डोयर. त्यानंतर ISTA चा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. ISTA 22 नंबर पेजवरच आहे. ISTA इंटरनॅशनल सीड टेस्टिंग एजन्सी. इंटरनॅशनल सीड टेस्टिंग एजन्सी. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आहे लेमोनार्ड. लेमोनार्ड गिव्स deep freezing blotter method. Lemonade scientist gives deep freezing blotter method. त्यानंतर त्याच पेजवर आकार आकार प्लेट मेथड. त्याच्यामध्ये 2 डिसइन्फेक्शन साठी केमिकल दिले आहेत. नेम ऑफ द डिसइन्फेक्टंट कोणते? तर सोडियम हायपोक्लोराइड और मर्क्युरी क्लोराइड. गिव नेम ऑफ द डिसइन्फेक्टंट that are sodium hypochlorite or mercury chloride. त्याच पेजवर आहे एक अँटीबायोटिक दिले ऑरिओफंजिन. वॉटर आगार प्लेट मेथड फॉर डिटेक्शन ऑफ बॅक्टेरिया. तर ऑरिओफंजिन हे अँटीबायोटिक्स आहे. ते झॅन्थोमोनास कॅम्पेस्टिस पॅथोस कॉम्पेस्टिस हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्या अगेन्स्ट वापरलं जातं. झॅन्थोमोनास कॅम्पेस्टिस पॅथोस कॅम्पेस्टिस त्याच्यामुळे ब्लॅक रॉट हा डिसीज होतो. तर विचारलं जाऊ शकतं कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ ब्लॅक रॉट ऑफ फेज इज झॅन्थोमोनास कॅम्पेस्टिस पॅथोस कॉम्पेस्टिस. किंवा असं विचारलं होतं वॉटर आगार विच अँटीबायोटिक्स युज्ड इन वॉटर आगार प्लेट मेथड फॉर डिटेक्शन ऑफ बॅक्टेरिया. तर ऑरिओफंजिन लिहिता आलं पाहिजे. ऑरिओफंजिन पेज नंबर 23. त्यानंतर पेज नंबर 24 लॉंग फॉर्म ऑफ इलायझा. एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे. एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे हे त्याचा लॉंग फॉर्म. आणि DAS इलायझा त्याचा लॉंग फॉर्म आहे डबल अँटीबॉडी सँडविच इलायझा. डबल अँटीबॉडी सँडविच इलायझा DAS इलायझा. तर हे मेजरमेंट ऑफ लॉस कॉज ड्यू डिसीज हे शिकवलेलं नाही. ते नंतर बघू. त्यानंतर पेज नंबर 39 द Destructive Insect and Pest Act was passed in India 1914. हे विचारलं जाईल. The DIPA Act in India was passed in 1914. Definition of quarantine, page number 38. Definition of quarantine. Legal legislative method of plant disease management. त्याच्यामध्ये definition of quarantine regulations.
Page number 38. Next, page number 40. Page number 40. Definition of biological control. Definition of biological control. त्याच्यामध्ये पेज नंबर 40 वर शेवटची डेफिनेशन दिली. Biological control is the reduction of inoculum density or disease producing activity of pathogen or parasite in its active or dormant state by one or more organism accomplished naturally through manipulation of environment of host or antagonist by mass introduction of one or more antagonist. तर विचारले जाईल डेफिनेशन, त्याचे सायंटिस्ट विचारले जाईल. हे कोण डेफिनेशन कोण दिले तर बेकर अँड कुक इन 1974. बेकर अँड कुक इन 1974. त्यानंतर डेफिनेशन ऑफ अँटीबायोसिस. डेफिनेशन ऑफ अँटीबायोसिस पेज नंबर 41 वरच आहे. Definition of antibiotics, page number 41. Page number 41, definition of antibiotics. Page number 41, definition of competition. Definition of competition. Page number 41, definition of bacteriocins. Bacteriocins. Page number 41. Page number 42. Important fungal biocontrol agent. Important fungal biocontrol agent. त्याच्यामध्ये कोणकोणते फंगल बायोकंट्रोल एजंट आहेत बघा. मोस्ट ऑफ द स्पेसिस ऑफ ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्माच्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. ट्रायकोडर्मा हाल्झियानम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा व्हायरेन्स. तर ह्या स्पेसिस ज्या आहेत ट्रायकोडर्माच्या, त्या कशाच्या अगेन्स्ट वापरतात तर बायोकंट्रोल एजंट्स युज्ड अगेन्स्ट सॉइल बॉर्न डिसीजेस. म्हणजे ट्रायकोडर्मा आहे सॉइल बॉर्न डिसीज साठी यूज केला जातो. कोणकोणते सॉइल बॉर्न डिसीज आहेत तर रूट रॉट, सीडलिंग रॉट, कॉलर रॉट, डॅम्पिंग ऑफ, विल्ट. म्हणजे इम्पॉर्टंट फंगल बायोकंट्रोल एजंट कोणता आहे? ट्रायकोडर्मा हाल्झियानम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा व्हायरेन्स. आणि त्याचा यूज कशासाठी केला जातो? दिस बायोकंट्रोल एजंट युज्ड अगेन्स्ट सॉइल बॉर्न डिसीज. सॉइल बॉर्न डिसीज कुठले तर रूट रॉट, सीडलिंग रॉट, कॉलर रॉट, डॅम्पिंग ऑफ अँड विल्ट. तर हा काय झाला फंगल बायोकंट्रोल एजंट. तर बॅक्टेरियल बायोकंट्रोल एजंट कोणता आहे? सुडोमोनास आणि बॅसिलस. Important bacterial biocontrol agents 42, page number 42. Pseudomonas and Bacillus. Pseudomonas fluorescens and Bacillus subtilis. Fungal biocontrol agent Trichoderma. And in bacterial biocontrol agent Pseudomonas fluorescens and Bacillus subtilis. आणि ते कशासाठी वापरतात तर डॅम्पिंग ऑफ आणि सॉफ्ट रॉट हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी वापरतात. Bacterial biocontrol agent Bacillus and Pseudomonas used against damping of and soft rot disease. Next, page number 45. Page number 45. Definition of fungicide. Definition of fungicide. Definition of fungistat. Same page 45. Definition of fungicide. Definition of fungistat.
डेफिनेशन ऑफ अँटीस्पोरुलंट. डेफिनेशन ऑफ अँटीस्पोरुलंट. तर त्याच्यामध्ये फंजिसाइडच्या डेफिनेशन मध्ये दिले बघा. फंजिसाइड ओरिजिनेटेड फ्रॉम 2 लॅटिन वर्ड्स फंगस अँड सिडो. हे पण विचारलं जाईल ऑब्जेक्टिव्ह. फंजिसाइड ओरिजिनेटेड फ्रॉम 2 लॅटिन वर्ड्स फंगस अँड सिडो. सिडो means to kill. Page number 45. Definition fungicide, fungistat, antisporulent. Nantar page number 46. Classification of fungicide on the basis of mode of action. Classification of fungicide on the basis of mode of action. त्याच्यामध्ये definition of protectant, definition of therapeutant, and definition of eradicant. Definition of protectant, definition of therapeutant, definition of eradicant. नेक्स्ट आहे पेज नंबर 48. फ्युमिगेशन. तर कोणते केमिकल्स फ्युमिगंट्स म्हणून वापरतात? फ्युमिगेशन म्हणजे काय? जे काय आपण हार्वेस्टेड प्लांट प्रोडक्ट आहेत ते आपण काय करतो, एखाद्या कंटेनर मध्ये भरतो आणि त्याच्यामध्ये एखादा केमिकल सोडतो. कशासाठी? तर ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान जे काय आपण आपला हार्वेस्टेड प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्या फंगस बॅक्टेरियाचे ग्रोथ होऊ नये आणि तो जो काय आपला जे काही फ्रुट्स व्हेजिटेबल्स आहेत तर त्याच्यामध्ये फंगस बॅक्टेरिया व्हायरसची ग्रोथ होऊ नये यासाठी काही केमिकल्स यूज केले जातात. तर त्यांना फ्युमिगंट्स असं म्हणतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. फॉर्मॅलिन, क्लोरोपिकरिन, मिथिल ब्रोमाइड, डायझोमेट, मिथॅम सोडियम. तर हे जे केमिकल्स आहेत ते विचारले जाते. विच केमिकल युज्ड फॉर फ्युमिगेशन असं विचारलं जाईल. तर त्यामध्ये ह्यापैकी जे असेल ते त्याला त्या आन्सरला मार्क दिला जाईल. ह्या आता जे नाव घेतली फॉर्मॅलिन, क्लोरोपिकरिन, मिथिल ब्रोमाइड, डायझोमेट अँड मिथॅम सोडियम. तर हे जर फंजिसाइडचं जर हे फ्युमिगेशन जे केमिकल्स आहेत त्याचं जर तुम्ही तिथे व्यवस्थित आन्सर दिले तर मार्क मिळेल. त्यानंतर सी ट्रीटमेंट साठी कोणते फंजिसाइड वापरतात त्याच पेजवर आहे सी ट्रीटमेंट साठी. तर सी ट्रीटमेंट साठी त्यांनी दिले कार्बोक्झिन फॉर लो स्मॉट ऑफ व्हीट, मेटॅलॅक्झिल फॉर डाउन मिल्ड्यू ऑफ ओट. त्यानंतर क्लोरोनेब, कॅप्टन, मॅनेब, मॅनकोझेब, पीसीएनबी, कार्बोक्झिन, बेनोमिल, थायबेंडाझॉल. तर हे फंजिसाइड कशासाठी वापरतात? सीड ट्रीटमेंट करण्यासाठी. विच फंजिसाइड युज्ड फॉर सीड ट्रीटमेंट. तर यापैकी एखादा फंजिसाइडचं नाव असेल आणि ते जर तुम्ही आन्सर करेक्ट केलं तर त्याचे मार्क मिळू शकेल. त्यानंतर ट्री वुंड ड्रेसर म्हणजे जर प्लांटला जखमा झाल्या तर त्या ठिकाणी आपण कोणकोणते फंजिसाइड अप्लाय करतो. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत लिनोलिन पेस्ट, चौबाटिया पेस्ट, बोर्डॅक्स पेस्ट. लिनोलिन पेस्ट, चौबाटिया पेस्ट और बोर्डॅक्स पेस्ट. नेक्स्ट आहे पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट. म्हणजे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स हे आपण ज्यावेळी ट्रान्सपोर्ट करणार आहे तेव्हा ते काही सोल्युशन काही फंजिसाइडच्या
सोल्युशन मध्ये डीप करून ते त्या कंटेनर मध्ये ठेवले जातात. तसं केल्यामुळे काय होतं, तर जे काय प्रोडक्ट आहेत फ्रूट व्हेजिटेबल ते जे स्टोरेजच्या वेळी त्याच्यावर फंगस किंवा बॅक्टेरियाचा अटॅक होत नाही. तर त्यासाठी कोणकोणते फंजिसाइड्स वापरतात, तर त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बोरॅक्स, बायफिनिल, सोडियम ओ फिनिलफॅनेट, बेनोमिल, थायबेंडाझॉल, इमॅझॅलिल. तर हे पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंटसाठी कोणते फंजिसाइड वापरतात, तर हे जे काही फंजिसाइड आहेत त्यांची नावं पाठ करून ठेवा. म्हणजे ट्री उंड्रसर वेगळे, सी ट्रीटमेंटसाठी वेगळे, पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंटसाठी वेगळे. हे लक्षात घ्या. ह्याच्या बाहेर काही टाकलं जाणार नाही. जेवढं सांगितलंय तेवढं तरी तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. फ्युमिगेशनसाठी कोणते फंजिसाइड केमिकल वापरतात, सी ट्रीटमेंटसाठी कुठल्या वापरतात, ट्रिवून ड्रेसर म्हणून काय वापरतात, पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंटसाठी काय वापरतात, हे सगळे केमिकल्स पाठ करून ठेवायचे. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ कन्व्हेन्शनल पेस्टिसाइड फॉर डिसीज मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन ऑफ कन्व्हेन्शनल पेस्टिसाइड. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नीम प्रोडक्ट कोणते आहेत बघा. ॲझाडिरेक्टिन, निम्बिडिन, त्यानंतर नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट NSKE. तर NSKE किती प्रमाणात वापरलं जातं, तर 5%. याची टक्केवारी विचारली जाऊ शकते. NSKE 5%. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NSKE टू बी युज्ड फॉर कंट्रोल ऑफ. तर ते कशासाठी वापरतात, तर NSKE हे इन्सेक्ट व्हेक्टर कंट्रोल करण्यासाठी वापरतात. इन्सेक्ट व्हेक्टर कोणता, तर पॅडीचा डिसीज आहे राईस टुंगरू डिसीज. तो डिसीज हा इन्सेक्टमुळे लीफ हॉपरमुळे ट्रान्समिट होतो. तर ते कंट्रोल करण्यासाठी 5% नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट वापरतात. त्यानंतर नीम ऑइल हे 3% वापरतात. नीम ऑइल 3% युज्ड फॉर कंट्रोल व्हेक्टर ऑफ पॅडी टुंगरो डिसीज. नीम ऑइल 3%, पर्सेंटेज पण लक्षात घ्या आणि कोणत्या व्हेक्टर कंट्रोल करण्यासाठी यूज करतात ते पण लक्षात घ्या. NSKE 5% आणि नीम ऑइल 3%. पेज नंबर 52 वर दिलेलं आहे बघा. डिसीज कंट्रोल बाय नीम प्रोडक्ट. टुंग्रो व्हायरस व्हेक्टर नेपोटेटिक्स व्हायरसन्स, म्हणजे हा इन्सेक्ट आहे. ते कंट्रोल करण्यासाठी काय करतात, 3% नीम ऑइल वापरतात आणि 5% NSKE नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट वापरतात. त्यानंतर ग्राउंडनट रस्ट, पेज नंबर 53. ग्राउंडनट रस्ट is controlled by using 3% neem oil. ग्राउंडनट रस्ट हा डिसीज 3% neem oil ने कंट्रोल केला जातो. त्यानंतर ग्राउंडनट फूट रॉट हा डिसीज 1% neem oil ने कंट्रोल केला जाऊ शकतो. ब्लास्ट ऑफ राईस, ब्लास्ट डिसीज आहे. 5% neem oil स्प्रे केला तर ब्लास्ट डिसीज हा कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यानंतर अदर बोटॅनिकल्स, तर तुलसीचा एक्स्ट्रॅक्ट आहे. तुलसीचा एक्स्ट्रॅक्ट कशासाठी वापरतात, तर राईस ब्राउन स्पॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी वापरतात. राईस ब्राउन स्पॉट मुळे कोणतं फेमस झालेलं आहे,
राईस ब्राउन स्पॉट मुळे बेंगाल फेमाइन caused by Helminthosporium oryzae. Page number 53. Tulsi extract used for control. Tulsi leaf extract used for control rice brown spot disease. त्यानंतर त्याच पेजवर आहे 53 वर गार्लिक बल्ब एक्स्ट्रॅक्ट used for control blast disease of rice. 53 page number. Garlic leaf extract used for control blast disease of rice. Next time 50 page number 54. Banana rhizome extract is used for control basal stem rot of coconut. Banana rhizome चा extract काय कंट्रोल करण्यासाठी वापरतात तर basal stem rot of coconut. त्यानंतर survey surveillance and forecasting of disease. Survey surveillance and forecasting of disease. त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ सर्वे तुमच्या जे काही पुस्तकात आहे तीच असणार आहे. सर्वे मीन्स टू व्ह्यू द सिच्युएशन कॉम्प्रेसिव्हली अँड एक्सटेन्सिव्हली इन डिफरंट पेरिओडिसिटी. तर टाकली तर हीच डेफिनेशन असणार. सर्वे मीन्स टू व्ह्यू द सिच्युएशन कॉम्प्रेसिव्हली अँड एक्सटेन्सिव्हली इन डिफरंट पेरिओडिसिटी. त्यानंतर डेफिनेशन ऑफ सर्व्हिलन्स. Surveillance is vigilant supervision of situation to keep close and contact watch. Surveillance हा सर्वेचाच भाग आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं क्लोज कॉन्टॅक्ट क्लोज वॉच ठेवला जातो, कॉन्टॅक्ट वॉच ठेवला जातो. जे काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काय बदल होतोय ते बघण्यासाठी त्याच्यावर वॉच ठेवला जातो. तर ह्या दोन डेफिनेशन यापैकी काही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर डेफिनेशन ऑफ डिसीज फोरकास्टिंग. डेफिनेशन ऑफ डिसीज फोरकास्टिंग. डेफिनेशन ऑफ डिसीज फोरकास्टिंग. म्हणजे येणाऱ्या डिसीजची माहिती मिळण्यासाठी डिसीज फोरकास्टिंग केलं जातं. तर त्याची डेफिनेशन विचारली जाईल. त्यानंतर पेज नंबर 61. पेज नंबर 61. अर्ली अँड लेट लीफ स्पॉट ऑफ ग्राउंडनट. अर्ली अँड लेट लीफ स्पॉट ऑफ ग्राउंडनट. तर अर्ली लीफ स्पॉट कशामुळे होतं सर्कोस्पोरा अरेचिडिकोला आणि लेट लीफ स्पॉट हा सर्कोस्पोरा पर्सोनॅटम. तुमच्या याच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही पण तुमच्या माहितीसाठी असावं. त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम कोणते? अर्लीचा सर्कोस्पोरा अरेचिडिकोला आणि लेटचा सर्कोस्पोरा पर्सोनॅटम. त्याचप्रमाणे लेट ब्लाइट डिसीजचा कॉजल ऑर्गॅनिझम कोणता आहे? फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. पेज नंबर 61 दिलेला आहे. फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. लेट ब्लॉट ऑफ पोटॅटो caused by Phytophthora infestans. नंतर पेज नंबर 62. राईस ब्लास्ट. राईस ब्लास्टचा कॉजल ऑर्गॅनिझम दिलेला आहे पायरिक्युलारिया ओरायझी. राईस ब्लास्ट पायरिक्युलारिया ओरायझी. पेज नंबर 66. पेज नंबर 66. पेज नंबर 66 वर अर्ली आणि लेट लिप स्पॉट त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम दिलेले बघा. सर्कोस्पोरा अरेचिडिकोला. शेवटची लाईन आहे सर्कोस्पोरा अरेचिडिकोला हा अर्ली लिप स्पॉट आहे. सर्कोस्पोरा पर्सोनॅटम हा लेट लिप स्पॉट आहे. त्यानंतर रस्टचा कॉजल दिलाय ग्राउंडनट रस्ट पक्सिनिया अरेचिडिस. त्याच पेजवर पक्सिनिया अरेचिडिस.
त्यानंतर ग्राउंडनट मध्ये बिटरनेस असतो, काही काही शेंगदाणे कधी खाताना खूप लागतात, तर त्याच्यामध्ये एक टॉक्झिन तयार झालेलं असतं, त्याला काय म्हणतात, अफ्लाटॉक्झिन. पेज नंबर 67, फर्स्ट लाईन, अफ्लाटॉक्झिन. अफ्लाटॉक्झिन कशामुळे प्रोड्यूस होतं, तर त्याच्या समोरच दिले, ऍस्परजिलस फ्लेवर्स, ह्या बुरशीमुळे हे टॉक्झिन तयार होतं. ऍस्परजिलस फ्लेवर्स, ए फॉर ऍस्परजिलस, FLA फॉर फ्लेवर्स, अफ्लाटॉक्झिन. पेज नंबर 70, पेज नंबर 70, डेव्हलपमेंट अँड व्हॅलिडेशन ऑफ IPM मॉडेल इन कॉटन. तर कॉटनचं बॅक्टेरियल ब्लाइट डिसीज आहे. कॉटन बॅक्टेरियल ब्लाइट, द कॉजल ऑर्गॅनिझम Xanthomonas axonopodis pathovirus malvacearum. बॅक्टेरियल ब्लाइट Xanthomonas axonopodis pathovirus malvacearum. त्याच पेजवर ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन caused by Ramularia areola. Gray mildew of cotton caused by Ramularia areola. त्यानंतर लेक्चर नंबर 13, लेक्चर नंबर 13, पेज नंबर 73, पेज नंबर 73, लास्ट लाइन, production and uses of pesticide in India. Production and uses of pesticide in India. The production of pesticide started in India in 1952. हे इयर विचारलं जाईल. In India 1952. Production of pesticide started in India in 1952 with the establishment of plant for the production near Calcutta. तर हे शहरी विचारलं जाईल, कलकत्ता. Establishment of plant for production near Calcutta. त्यानंतर पेज नंबर 76, पेज नंबर 76, लास्ट पैराग्राफ. In India, the first report of poisoning due to pesticide was from Kerala in 1958. Page number 76, last paragraph. In India, the first report of poisoning due to the pesticide was from Kerala in 1958. Lecture number page number 66, page number 66, lecture number 12. The variety Kalinga third and Vandana have traits of
weed competitiveness and tolerance to blast and brown spot disease. Lecture number 12, Development and Validation of IPM module, page number 66. The variety Kalinga 3 and Vandana have traits of weed competitiveness and tolerance to blast and brown spot of rice. Blast and brown spot of rice. The post harvest treatment पेज नंबर 48 त्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स आहेत. कंपाऊंड्स कोणते आहेत? बोरॅक्स, बायफिनिल, सोडियम, ओफिनिलफेनाइट. त्याचबरोबर फंजिसाइड कोणते आहेत? तर बेनोमिल, थायोबेंडाझोल आणि इमॅझाइल. तर ह्यापैकी काही विचारले जाऊ शकतात. कंपाऊंड विचारतील किंवा फंजिसाइड विचारतील. त्यानंतर गेल्या वर्षीचं क्वेश्चन पेपर आहे, त्याच्यामध्ये विचारलेलं आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट कशासाठी यूज केली जाते. तर जनरली हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे ही फायटोप्लाझ्मा आणि व्हायरल डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज केली जाते. हॉट वॉटर ट्रीटमेंट इज यूज्ड फॉर कंट्रोल और मॅनेज फायटोप्लाझ्मा और व्हायरल डिसीज. फंगल डिसीज साठी त्याचा यूज केला जात नाही. फंगल किंवा बॅक्टेरियल डिसीज साठी जनरली फायटोप्लाझ्मा किंवा व्हायरल डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. त्यानंतर हँड लेन्स जी असते ती जनरली गेल्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे हँड लेन्स युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ प्लांट डिसीजेस.